सुरू करायचं. येस प्रभूजी. येस. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललितान् श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरविषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व उपस्थित भक्तांचं हार्दिक स्वागत आहे या शनिवारच्या बारामती सत्संग कार्यक्रमामध्ये. आणि काही दिवसातच आपण गौर पौर्णिमा महामहोत्सव साजरा करणार आहोत. आणि रिसेंटली नित्यानंद त्रयोदशी साजरी झाली. त्याच्या आधी अद्वैताचार्य अपीअरन्स डे झाला. तर काही दिवसापूर्वी श्रीमान कृष्ण मुरली प्रभूंनी मला आज्ञा दिली नंददुलार प्रभूंच्या माध्यमातून त्यांच्या इच्छेनुसार की आज मला हा क्लास द्यायला सांगितलं. त्यामुळे नंददुलार प्रभूजी आणि समस्त बारामतीचे भक्त आणि श्री राधा गोपीनाथ श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय्या गौरनिताई यांच्या संतुष्टीसाठी आणि माझ्या शुद्धीकरणासाठी मी हा एक छोटासा प्रयत्न करतो. सर्वांच्या आशीर्वादाची अभिलाषा करतो की ही जी सेवा मला दिलेली आहे आजची ती सेवा मी चांगल्या प्रकारे
करू शकेन आणि गुरु गौरांग यांना आणि वैष्णवांना संतुष्ट करू शकेन माझ्या कॅपॅसिटीनुसार. कृष्णदास कविराज गोस्वामी जे हा जो ग्रंथ आहे श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथाचे लेखक आहेत आणि ते म्हणतात की जो एक पक्षी असतो तो आकाशात किती उडू शकतो तो त्याच्या पंखामध्ये जेवढं बळ आहे. आकाश तर खूप 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 मोठा आहे, तो आकाश व्याप्त नाही करू शकत किंवा आकाशाची मोजमापही करू शकत नाही. तो तेवढाच उडू शकतो जेवढे त्याच्या पंखामध्ये बळ आहे. आणि त्यानुसार माझ्या पंखामध्ये जे बळ आहे ते बळ माझं नसून गुरु परंपरेतून आलेलं बळ आहे आणि ते जितकं त्या पंखामध्ये धारण करता येईल तेवढं धारण करून त्यानुसार ही सेवा मी करू इच्छितो. सर्वांच्या आशीर्वादाची अभिलाषा करतो आणि प्रयत्न करतो. हरे कृष्ण. तर इस्कॉनच्या संपर्कात येण्याच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या कोणालाही फार क्वचित कोणाला माहिती असेल की चैतन्य महाप्रभू कोण आहेत. मी तर कधी नावही ऐकलं नव्हतं चैतन्य महाप्रभूंचं. कोणी सांगतं की एक लेखिका कोणीतरी आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या लेखिकेनी मराठीतून त्यांनी चैतन्य महाप्रभूंवर एक कादंबरी सारखं लिहिलेलं होतं, परंतु माझ्या कधी ते वाचन आलेलं नव्हतं. त्यामुळे इस्कॉनच्या संपर्कात आल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कृष्ण महाराज संघाच्या संपर्कात आल्यानंतर प्रथम श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू यांचं नाव ऐकलं आणि नंतर त्यांचं दर्शन डीटी दर्शन मंदिरात झालं. आणि सर्वसामान्यपणे प्रत्येकाला जो एक प्रश्न असतो की हे कोण आहेत हात वर केलेले. प्रत्येक मंदिरामध्ये हे हात वर करून कीर्तनाच्या नृत्य करण्याच्या पोज मध्ये असणारे कोण व्यक्ती आहेत. तसा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तसं मलाही प्रश्न पडलेला होता आणि पुढे कालांतराने वैष्णवांकडून गुरु महाराजांकडून आणि चैतन्य चरितामृत या ग्रंथातून वाचन करून समजलं की चैतन्य महाप्रभू हे स्वयं कृष्ण आहेत. आणि मग हे कृष्ण आहेत तर हे अशा प्रकारे नृत्य करीत का आहेत. आणि मग त्याचं उत्तर चैतन्य चरितामृतच्या सुरुवातीपासूनच उत्तर द्यायला सुरुवात केले श्रीपाद कृष्णदास कविराज गोस्वामी. कृष्णदास कविराज गोस्वामी या ग्रंथाच्या सुरुवातीच्या 3 श्लोकांमध्ये प्रणाम करतात आणि 4थ्या 5व्या आणि 6व्या श्लोका पहिला आदी लीला पहिला स्कंद पहिला भाग आदी लीलाचा आणि त्याच्यामध्ये पहिल्याच अध्यायात पहिल्या 3 श्लोकामध्ये वंदना करतात, प्रणाम करतात आणि ताबडतोब 4थ्या 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये श्री चैतन्य महाप्रभू यांच्या अवतरणाचं कारण जी कारण आहेत ती विस्तृत पद्धतीने शॉर्ट मध्ये वर्णन करतात आणि नंतर त्याला विस्तार करीत जातात आणि त्या विस्तार पहिल्या आदी लीलाच्या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये ते त्याला विशद करतात. त्यामध्ये सर्वप्रथम सर्वांनाच भक्त खूप वर्षांपासून सेवेमध्ये आहे तिथे सर्वांना आपल्याला माहिती आहे किंवा जे कोणी आज नवीनच असतील तर त्यांच्यासाठी की हे जे चैतन्य महाप्रभू आहेत हे भगवान श्रीकृष्ण स्वयं आहेत आणि हे त्यांच्या पार्षदांसहित 500 वर्षापूर्वी बंगाल प्रांतामध्ये भक्त अवतारामध्ये प्रकट झाले. आणि भक्त अवतारामध्ये प्रकट झाले तर त्यांनी जे काही या ठिकाणी लीला केल्या त्या लीलांचं जे वर्णन आहे ते 3 ग्रंथांद्वारे
त्याचं प्राकट्य होतं. विशेष 3 महत्वाचे ग्रंथ, बाकी पण अन्य ग्रंथ असतील तरी. आणि त्यातला एक ग्रंथ आहे चैतन्य मंगल, जो लोचनदास ठाकूरांनी लिहिला. चैतन्य भागवत, जे चैतन्य चरितामृत हा ग्रंथ कृष्णदास कविराज गोस्वामी लिहिला. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी जवळजवळ वयाच्या त्यांच्या 90 पार केल्यानंतर नित्यानंद प्रभूंच्या आशीर्वादाने त्यांनी या ग्रंथाची रचना केली. आणि त्या ग्रंथाच्या सुरुवात ते करतात, वंदे गुरुन ईश भक्तान ईशम ईशावतार कान तत प्रकाशांशस च तत्शक्ती कृष्ण चैतन्य संज्ञकम. की ते आपल्या जे चैतन्य महाप्रभू आहेत ते संज्ञकम कोणाला म्हटलंय, ते आपल्या शक्ती जे आहे प्रकाशास तत् शक्ती सर्वांसह ते प्रकट होतात. आणि सुरुवात ते गुरुंना वंदना करून करतात. ईश भक्तान, ईशम, ईश भक्त, भक्त रूपामध्ये आलेल्या ईश्वर जे आहे त्यांना वंदन करतात. आणि ते एकटे येत नाहीत, तर त्यांच्या बरोबर नित्यानंद प्रभू, गदाधर पंडित, अद्वैताचार्य आणि श्रीवास ठाकूर हे पंचतत्व आणि अन्य सर्व पंचतत्वातले जे श्रीवास ठाकूर आहेत, आदी सर्व भक्त, श्रीवास आदी सर्व भक्त, या सर्वांना ते वंदना करतात. नंतर ते जे नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू जे कृष्ण बलराम आहेत त्यांची वंदना करतात. ते म्हणतात, वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंदो सहोदितौ गौडदेशो पुष्पवनतो चित्रो षण्डो तयो नतो. की जो या भौतिक जगतातला कलियुगाचा जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी आणि सर्वांना आशीर्वाद प्रदान करण्यासाठी ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र एकत्र उगवतील, त्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू गौड देशामध्ये प्रकट झाले. अशा नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूंना आम्ही वंदना करतो. आणि मग चौथ्या जो श्लोक आहे त्याच्यात ते सांगतात की अनार्पित चरिम चिरात करुणावताय करुणा यावतीर्ण कलौ समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसम स्वभक्ति श्रियम हरिपुरट सुंदर द्युति कदंब संदीपितः सदा हृदय कंकरे स्फुरट व सचिनंदन. ही सचिनंदन जे आहे ते त्यांनी काय केलेलं आहे कार्य, अनार्पित चरित चिरात. त्यांनी यापूर्वी जे काही दिले गेलेलं नाही अनअर्पित ते सर्व त्यांनी देत आहेत. आणि करुणा यावतीर्ण कलौ, कलियुगामध्ये ते करुणा करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांवर करुणा करण्यासाठी या ठिकाणी प्रकट झालेले. आणि मग ते तिसऱ्या स्कंधाच्या या ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करतात. आणि त्या तिसऱ्या अध्यायामध्ये ते की प्रार्थना करतात, मी श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणी सादर वंदना करतो. त्यांच्या चरणांचा आश्रय घेणारा जरी महामूर्ख असेल लौकिक अर्थाने, म्हणजे ज्याला बुद्धी नाही असा लौकिक अर्थाने, ऑफकोर्स जो समजतो चैतन्य महाप्रभू कोण आहेत आणि चैतन्य महाप्रभूंचा जो आश्रय घेतो तो सर्वात बुद्धिमान असतो. परंतु लौकिक अर्थाने त्याच्याकडे कोणी बघू शकेल की तो महामूर्ख आहे, तर तो सुद्धा शास्त्रांच्या खाणीतून परमसत्यरूपी सिद्धांताची मणिरत्ने प्राप्त करतो. चैतन्य महाप्रभूंच्या ना जो जाणतो तो महामूर्ख जरी दिसला बाहेरून, तरी तो काय करतोय, सर्व शास्त्रांची जी खाण आहे त्या खाणीतून परमसत्यरूपी जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांची मणी आणि रत्न, जी मणी आणि रत्न ही मूल्यवान गोष्टी आहेत त्या त्याला प्राप्त होतात. आता या श्लोकाचा अर्थ सांगताना किंवा या
3ऱ्या अध्यायामध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याचे, अवतार घेण्याची 3 कारणं प्रस्तुत केली. आणि ती 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे युग धर्माची स्थापना करण्यासाठी ते प्रकट झाले. दुसरं युगधर्म काय आहे? कलियुगाचा युगधर्म आहे नाम संकीर्तन करणं. प्रत्येक युगाला एक धर्म असतो. जसं की सत्ययुगामध्ये कृत्यध्यायतो विष्णू, विष्णूची ध्यानधारणा करणं. त्रेतायाम येतोय मखई, यज्ञ करणं. द्वापारे परिचर्याया, द्वापार युगामध्ये जे दुसऱ्या त्रेता युगामध्ये यज्ञ करणं आणि द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीसाठी काय करणं की विग्रहांची सेवा करणं. पण नाम जो कलियुग आहे, या कलियुगात काय लोकांची मंद सुमंद मते, मंद भाग्य उपद्रता अशी स्थिती आहे. आणि अशा लोकांना जे भगवत प्राप्ती, भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी जो मार्ग सांगितलेला आहे तो आहे नाम संकीर्तन. आणि हे नाम संकीर्तनाचं उद्घाटन करण्यासाठी, त्याचं या धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माची स्थापना का करावी लागते तर भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे पुन्हा पुन्हा अवतरित होतो. त्याच्यासाठी धर्माला ज्या ग्लानी येते त्या धर्माची स्थापना, पुनर्स्थापना करण्यासाठी मी प्रकट होतो. आणि या प्रकारे हे चक्र चालू असतं. भगवंत येतात, धर्माची स्थापना करतात, काही काळ त्याचं आचरण करतात लोक, आणि पुन्हा आपल्या स्वतंत्र इच्छेने पुन्हा एकदा जी इच्छा केल्याने या ठिकाणी जीवात्मा आलेला आहे, स्वतंत्रपणे भोग करण्याची इच्छा, ते करण्यासाठी तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतो आणि भौतिक जगतामध्ये बंधनामध्ये फसत जातो. आणि जो धर्म आहे त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आणि असा ऱ्हास झाला की भगवंत पुन्हा प्रकट होतात. तर अशा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत नाम संकीर्तन देण्यासाठी प्रकट झाले. हा झाला पहिला कारण. दुसरं कारण त्यांनी सांगितलंय की जे भगवंतांचं जे ब्रजभूमी जी आहे, म्हणजे भगवंतांचं जे मुख्य त्यांचं मूळ स्थान आहे ब्रजभूमी किंवा वृंदावन, किंवा ज्या ठिकाणी प्रेमभक्तीद्वारे भक्त भगवंताबरोबर आदान प्रदान करतात, प्रेममय सेवा करतात, त्या गोलोक धामातलं जे कृष्ण प्रेम आहे आणि कृष्ण प्रेमाची जी प्रस्तुती आहे ती भगवंतांच्या प्रेममय सेवेद्वारे केली जाते. ती त्याचं वाटप करण्यासाठी, उदार हस्ते वाटप करण्यासाठी ते प्रकट होतात, त्याचा आशीर्वाद देण्यासाठी. आणि तिसरं कारण या अध्यायामध्ये सांगितलंय की अद्वैताचार्यांनी प्रार्थना केली. सर्वप्रथम आपण या 3 कारणांबद्दल ते काय म्हणतात ते आपण पाहू. जे ब्रजेंद्र नंदन कृष्ण आहेत, ब्रजेंद्र कुमार कृष्ण, त्यांचं जे धाम आहे शाश्वत नित्य धाम आहे, सर्वोच्च धाम आहे, त्या धामाला गोलोक धाम म्हणतात. या गोलोक धामाचे 2 भाग आहेत, 3 भाग आहेत. आणि 3 भागामध्ये एक आहे वृंदावन, दुसरा आहे मथुरा आणि तिसरा आहे द्वारका. यातलं जे या तिन्हीमध्ये जे श्रेष्ठ आहे ते वृंदावन आहे. आणि या वृंदावनाचे ऍक्च्युली 2 भाग आहेत. एक आहे वृंदावन आणि दुसरा आहे नवद्वीप. वृंदावन मध्ये ज्यावेळेस कृष्ण असतात त्यावेळेस ते कृष्ण भगवान जे आहेत ते सर्वशक्तिमान आहेत, सर्वशक्तीचे आगार आहेत आणि ते स्वराट आहेत. ते त्यांना बाहेरून काही प्राप्त करण्याची आवश्यकता नाही, त्यांच्या मध्ये सर्व समाविष्ट आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, ते सर्व सृष्टीचे मूल कारण ते आहेत. ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद
सर्व कारण सर्व कारणांचे कारण असणारे भगवान श्रीकृष्ण, त्यांचं जे धाम आहे आणि त्या धामातलं पण गोलोक धामातलं जे वृंदावन धाम आहे, त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस भगवान व्यक्ती असल्यामुळे त्यांना आदान प्रदान करायचे, आणि आदान प्रदान करायचं असेल तर त्यांना बाहेरून काही लागत नाही, म्हणून ते आपली शक्ती बाहेर काढतात आणि ती शक्ती त्यांच्यातून बाहेर येते, ती मूळ शक्ती श्रीमती राधाराणी. आणि ही श्रीमती राधाराणी आणि कृष्ण हे वृंदावन मध्ये आहेत. त्यांना ज्यावेळेस काही कार्य करायचं असतं ते मग बाहेर येतात, मग मथुरा द्वारका या ठिकाणी जातात. पण ज्यावेळेस हे वृंदावन मध्ये राधा कृष्ण हे दोन व्यक्ती दिसतात, एक शक्तिमान आणि एक शक्ती, ते ज्यावेळेस एक होतात त्यावेळेस ते कोण आहेत? श्री चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभू. आणि ते त्यांच्या गोलोक धामामध्ये त्यांच्या दिव्य लीलांचे आस्वादन करीत असतात सतत. भगवंत जे आहेत कृष्ण भगवान हे स्वतःला विस्तार करतात बलरामजींच्या रूपामध्ये, आणि बलरामजींपासून वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न प्रथम चतुर्व्यूह येतात बाहेर. त्यानंतर त्याच्यातून नारायण येतात, नारायणांपासून पुन्हा एकदा 6 वेळा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न येतात, आणि त्यातले जे संकर्षण त्याच्यापासून पुढे भौतिक जगतामध्ये, भौतिक जगताची संपर्क ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते प्रधान जे आहेत, 24 तत्व जे आहेत त्याच्यावरती दृष्टिक्षेप करतात, आणि मग या चिदाकाश जे आहे, शाश्वत जे आकाश आहे, त्या आकाशामध्ये छोटासा ढग येतो आणि त्याला भौतिक जगत म्हणतात. त्या भौतिक जगतात अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत, ती जे विस्तार आहेत भगवंतांच्या विस्ताराचे विस्तार जे प्रथम पुरुषावतार आहेत कारणोदक विष्णू, त्यांच्या दिव्य शरीरातून शरीरावरील रोमछिद्रातून त्यांच्या प्रत्येक उच्छ्वासावरती अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर येतात आणि पुन्हा तेवढीच आत जातात, आणि मग ते स्वतःला विस्तार करतात प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक विष्णू, आणि मग परत प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये कारणोदक विष्णू, क्षीरोदक विष्णू रूपाने स्थापित होतात. त्याचबरोबर अणुरेणूमध्ये ते असतात, आणि त्याचबरोबर ते क्षीरोदक विष्णू असतात. आणि सर्व जे अवतार आहेत हे सर्व अवतार त्या विष्णूंच्या माध्यमातून येत असतात. आणि त्यातले जे ब्रह्मा जे आहे, ज्यांच्यापासून या सृष्टीची द्वितीय निर्मिती झाली आहे, प्रथम सर्ग जे आहे ते भगवान करतात, उपसर्ग जे आहे ते ब्रह्माजी करतात. तर हे जे ब्रह्मा जे आहेत, या ब्रह्माजींचं जे आयुष्य आहे ते सांगितलेलं आहे 4,32,000 वर्ष जो कलियुग आहे, त्याच्यात हा पट एक चतुर्युग असतं, एक कलियुग, एक द्वापारयुग, एक त्रेतायुग आणि एक सत्ययुग. याचे मिळून दुप्पट होत जातात. त्यामुळे 4 + 3 + 2 + 1 असे 10 होतात, आणि 4,32,000 गुणिले 10 एवढी वर्ष ब्रह्माजींचा काय असतो, एवढं एक दिव्य चतुर्युग असतं. आणि अशी 1000 चतुर्युग झाल्यानंतर ब्रह्माजींचा एक दिवस संपतो, आणि तेवढीच रात्र असते, आणि त्याला 360 दिवसांनी गुणलं, आणि त्याला ज्यावेळेस आपण 100 वर्षांनी गुणतो त्यावेळेस ब्रह्माजींचा एक दिवस संपतो. तर ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये म्हणजे 1000 चतुर्युगांमध्ये म्हणजे 43,20,000 वर्ष गुणिले 1000 चतुर्युग, यामध्ये भगवान श्रीकृष्ण एकदाच प्रकट होतात. ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 71 साधारणपणे 71 चतुर्युगांचा एक मन्वंतर मानलं जातं, आणि एका मन्वंतरामध्ये एक मनू येतात, आणि हे मनू आहेत हे पण भगवंतांचे मन्वंतर अवतार आहेत. तर त्या एक दिवसामध्ये 14 मनू येतात. त्या 14 मनूंपैकी स्वयंभू मनू, स्वरोचिस मनू, जो दिवस चाललाय ब्रह्माजींचा त्या दिवसाचे आनंद जेवढे जे इतके 360 गुणिले 100 वर्ष यातला एक दिवस जो चाललेला आहे, त्या दिवसातल्या
जो सध्याचा दिवस आहे त्यातल्या पहिले 6 मनू येऊन गेलेले आहेत. स्वयंभू मनू, सर्वोत्कृष्ट मनू, उत्तम मनू, तमस मनू, रैवत मनू, चाक्षुष मनू आणि वैवस्वत मनूंचा आता काळ चालू आहे. वैवस्वत मनूंच्या 28 जे चतुर्युग आहे, 27 पूर्ण झालेले आहेत आणि 28व्या चतुर्युगामध्ये द्वापार युगाच्या अंती ब्रजधामात आपलं जे ब्रजधाम आहे, जे गोलोक धाम आहे, ऍज इट इज तसंच्या तसं त्याची रिप्लिका भौतिक जगतातल्या या भूलोकातल्या अनेक लोकांपैकी जे पृथ्वीलोक आहे त्या पृथ्वीलोकातल्या भारतभूमी जी आहे त्या भारतभूमीत ते आपल्या सर्व धामासह इन्क्लुडिंग गोवर्धन, इन्क्लुडिंग यमुना, राधाराणीच्या इच्छेनुसार यासह ते प्रकट होतात आणि अनेक लीला करतात. त्या ठिकाणी ते 5 रसांमध्ये, विशेष करून 5 रस आहेत, शांत रस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्य रस आणि माधुरी रस, या रसांमध्ये ते आपल्या निज भक्तांबरोबर वेगवेगळ्या रसांचं आदान प्रदान करतात. मग त्यांचे गोपबालक असतात, त्यांचे सवंगडी असतात, त्यांचे माता पिता असतात, यशोदा मैया, नंदबाबा, वसुदेव, देवकी, रोहिणी मैया यांच्याशी ते आदान प्रदान करतात वात्सल्य रसाचं. ज्या गोपी आहेत त्यांच्याबरोबर ते माधुरी रसाचं आदान प्रदान करतात. त्याच्यात त्यांच्या ज्या राण्या आहेत त्यांच्याबरोबर आदान प्रदान करतात. पुढे जाऊन बाहेर द्वारकेतल्या राण्या असतील, लक्ष्मी देवींबरोबर आदान प्रदान करतात. आणि अशा प्रकारचं त्यांचं ज्या लीला करतात, या लीला समाप्त झाल्यावर ते आपल्या निजधामाला परत जातात. आपलं जे गोलोक धामाची जी रिप्लिका आहे ती या ठिकाणी ठेवून परत आपल्या धामाला जातात, जे सर्वोच्च लोक आहे आध्यात्मिक जगतातला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते विचार करू लागतात की काहीतरी मला करायला पाहिजे. रादर त्यावेळेस असं सांगितलेलं आहे की युगधर्म प्रवर्तनाय एमो नाम संकीर्तन चारी भाव भक्ती ना चामू भुवन, की युगधर्म प्रवर्तनाय एमो नाम संकीर्तन, की आता प्रत्येक युगाचा एक धर्म सांगितलेला आहे आणि तो धर्म जो आहे त्या त्या युगामध्ये तो धर्म स्थापन झाला पाहिजे. आणि कलियुगाचा धर्म काय सांगितलेला आहे? नाम संकीर्तन. आणि हा जो आहे धर्म, हा विचार करतात की मला हा दिला पाहिजे, हा धर्माचा आता मला व्हायला पाहिजे. ते म्हणतात तिथं असं म्हटलेलं आहे की आपणी करीमू भक्त भाव अंगीकारे आपणी आचारी भक्ती शिखायमू सदारे. इथे विचार करतात कृष्ण की मीच आता भक्त रूपामध्ये जाईन, भक्ताचा भाव घेईन, अंगीकार करून, आणि मी आचरण करून दाखवेन, लोकांना शिकवेन, सर्वसामान्य लोकांना माझी भक्ती कशी करायची. असं का होतं? तर भगवंत हे पहिलं कारण आहे की आता जस्ट 5000 वर्षापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि ते विचार करतायत मला आता काहीतरी केलं पाहिजे. की त्यांची जी बाह्य कारण आहेत त्यातलं हे कारण आहे, नामसंकीर्तनाचा युगधर्म आहे, त्याचं स्थापन करायला पाहिजे. आपण येणार कैले कर्म शिक्षण नाही ऐत सिद्धांत गीता भागवत येतात, की ते म्हणतात की मी हा सिद्धांत, म्हणजे ते विचार करतात की सिद्धांत मी स्थापन केलेला आहे भगवद्गीतेमध्ये. काय आहे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगायुगामध्ये प्रकट होतो. ते पुढे भगवद्गीतेत हेही शिकवतात
की मी जर योग्य प्रकारे धर्मतत्व दाखवून दिले नाही तर सर्व जगत विनाश, सर्व जगताचा विनाश होईल. आणि जर योग्य धर्म जर पालन झाला नाही, धर्म म्हणजे काय तर भगवंताने दिलेली जी तत्व आहे त्यानुसार आचरण करणं, ते जर पालन केलं नाही, कारण ती धर्म काय दिले, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम म्हणले की भगवत जो धर्म आहे तो धर्म काय आहे की जो त्याच्यापासून वेगळा करता येत नाही. जीवात्म्याचा धर्म आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. तो धर्म जर सोडला त्यांनी, सोडला म्हणून इथं आला, पण आता इथून परत जर मागे जायचं असेल तर तो धर्म पालन करायला पाहिजे. तो शिकवण्यासाठी, त्या धर्माची स्थापना करण्यासाठी, जेणेकरून जीवात्मा माझ्याकडे परत येईल, हे जर मला करायचं असेल, हे जर मी केलं नाही, असा धर्म जर मी स्थापन नाही केला तर सर्व लोक काय करतील, धर्मभ्रष्ट होतील. आणि धर्मभ्रष्ट झालेले लोक काय करतील, अवांछित संतती निर्माण करतील. अशी जी अवांछित संतती आहे त्यामुळे पृथ्वीवरचा भार खूप वाढून जाईल आणि सर्व लोक एकमेकांमध्ये लढतील. त्यावेळेस काय करतील, त्यांना काही कार्य करता येणार नाही आणि म्हणून त्यांचं जे जीवन आहे ते सफल होणार, दुःखमय स्थितीमध्ये ते कायम राहतील. आणि म्हणून ते विचार करतात की मी जे जे काही कार्य करतो, यदा 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 आचरती श्रेष्ठ, यद यद आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतरो जना. जे श्रेष्ठ व्यक्ती असतात ते जे कार्य करतात ते जर ते बाकीचे सर्वसामान्य लोक करत असतात. आणि म्हणून लोकांना शिकवण्यासाठी मला जो युगधर्म आहे तो स्थापन करण्यासाठी मला या ठिकाणी यावं लागलं, असं भगवान विचार करतात. आणि हे त्यांच्या येण्याचं पहिलं कारण आहे. कारण भगवंतांचं कार्य जे आहे त्यातलं विशेष करून पालन पोषणाचं जे कार्य आहे ते भगवान करतात. आणि पालन पोषणामध्ये शारीरिक पालन पोषण हा एक भाग झाला, परंतु आध्यात्मिक पालन पोषण करणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू येतात त्यावेळेस ते त्यांचं नाव धारण करतात. सुरुवातीला त्यांचं नाव येतं चैतन्य भागवत अवतारामध्ये. सुरुवातीला त्यांचं नाव आहे विश्वंभर. सर्व जगाला भक्ती रसामृतात बुडवून टाकतात आणि सर्वांचा उद्धार करतात. असे विश्वंभर प्रत्येकाचं आध्यात्मिक पालन पोषण करतात, असे विश्वंभर आहेत. तर हे कारण झालं त्यांच्या अवताराचं पहिलं कारण की धर्म संस्थापक. दुसरं कारण आहे प्रेम भक्ती किंवा ब्रजप्रेमाचे वाटप करण्यासाठी ते या ठिकाणी येतात. ते विचार करतात, चिरकाले नाही करे प्रेम भक्ती दान, भक्ती विना जगतेर नाही अवस्था. की खूप काळ झालेला आहे, भक्ती करायला पाहिजे शिकवली आहे, परंतु तरी सुद्धा कलियुग सुरू होऊन 5000 वर्ष होत आलेली आहेत. 5,000 वर्ष झालेली आहेत आणि हा मोठा काळ लोटलेला आहे. आणि त्यातही बाकीचे जे अवतार अन्य युगांमध्ये झालेले आहेत त्या अवतारामध्ये हा जो खास प्रेमभक्ती जी आहे, ब्रजप्रेम आहे, हे मी दिलेलं नाहीये. ऑलमोस्ट 1 दिवस झालेला आहे ब्रह्माजींचा. कारण मागच्या ब्रह्माजींच्या दिवसामध्ये भगवंत प्रकट होतात श्रीकृष्ण आणि त्यांच्यानंतरच्या लगेचच्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. तर आता मोठा काळ लोटलेला आहे, म्हणून चिरकाले नाही करे प्रेम भक्ती दान. म्हणून ते विचार करतात मी खूप काळ गेलेला आहे की मी जे प्रेम भक्तीचं जे दान आहे ते नाही केलेलं. भक्ती विना जगतेर नाही अवस्था. की जगात जर भक्ती जर केली नाही तर लोकांचं अवस्थान, हे जे जगत आहे अवस्थान बनेल, चुकीचं स्थान बनेल. आणि म्हणून ते विचार करतात युग धर्म प्रवर्तन हय अंश हैते अमान विना अन्य नाहे ब्रजप्रेम दिते. अमाविना अन्य नाहे ब्रजप्रेम दिते. की ब्रजप्रेम जे आहे ते अमाविना, माझ्या विना कोण देऊ शकेल. युग धर्म प्रवर्तन हय अंश हैते. की जे युग धर्माचा जो प्रचार आहे
किंवा युगधर्म ज्यावेळेस युग बदलतं त्या युगामध्ये एक धर्म असतो, तो स्थापन करण्यासाठी हय अंश आहे ते म्हणजे अनेक अंश आहेत, वेगवेगळ्या अंशाद्वारे त्या युगाचं धर्मस्थापना केली जाते. पण या जे ब्रजप्रेम आहे आणि ब्रजप्रेमामध्ये जे रसांचं जे आदान प्रदान आहे, भक्तांबरोबरच सर्वोच्च रसांचं आदान प्रदान आहे. रसांच्या आदान प्रदानामधला जे सर्वोच्च स्थिती आहे ती जर मी दिली नाही, माझ्या विना दुसरं कोण देऊ शकेल? म्हणून ते असा विचार करतात. तहा ते आपण भक्त गण संगे करी भक्त पृथ्वी ते अवतारी करीन नाना रंगे. पृथ्वीवरती मी अनेक प्रकारचे काय लीला करेल. तहा ते आपण भक्तगण करी संगे, की मी एकटा जाणार नाही, आपण भक्तगण संगे विचार करतात की मी माझ्या भक्तांना घेऊन जाईल, की मी एकटा या भक्तीचं प्रदान करणार नाही. भक्तीसाठी काय लागतं? भक्त लागतात. आणि भक्त म्हणजे मी जर भक्ताचं रूप घेतलं तरी सुद्धा माझेच भक्त आहेत. भगवान विचार करतात माझ्या भक्त माझ्या बरोबर असतील तर मी भक्तीचं आदान प्रदान कसं आहे ते करू शकेल. म्हणून भक्तांच्या संघामध्ये भक्ती एकट्याने केली जात नाही, भक्ती संघामध्ये केली जाते. म्हणून भक्तांच्या संघाला घेऊन मी त्या ठिकाणी पृथ्वीवरती प्रकट होईल. एत भाविक हे कलिकाले प्रथम संध्याय अवतीर्ण हैल कृष्ण आपणी नदी आहे. जे कृष्ण भगवान आहे ते स्वतः आपणी नदी आहे. कृष्ण आपणी, कृष्ण स्वयं नदिया ग्रामामध्ये अवतीर्ण व्हायला झाले. येत भावी कलिकाले प्रथम संध्या. प्रथम संध्या, प्रथम संध्या जी आहे त्या प्रथम संध्ये कलियुगातल्या प्रथम कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर थोडक्यात लवकरच काय झाले? प्रकट झाले. हे दुसरं कारण. चैतन्य सिंहेर नदी आहे अवतार, सिंह ग्रीव सिंह वीर्य सिंह हुंकार. त्यांची जी वर्णन आहे या ठिकाणी कसे आहेत? चैतन्य सिंहेर, त्यांना सिंह म्हणलंय. चैतन्य सिंह, सिंह कसा असतो? राजा असतो, जंगलाचा राजा असतो. तसे चैतन्य महाप्रभू भक्त रूपामध्ये आले तर भक्तांमधले ते राजा आहेत. आणि त्यांचं जे बॉडीली फीचर्स आहेत भगवंत आहेत स्वयं, त्यामुळे त्यांचं जे आहे ते खांदे जे आहेत सिंह ग्रीव, खांदे मजबूत आहेत. त्यांची जी शक्ती आहे सिंह वीर्य, प्रचंड सिंहासमान शक्ती असणारे आहेत. आणि सिंह हुंकार, त्यांची जी गर्जना आहे ती सिंहासमान आहे. सिंह ज्यावेळेस गर्जना करतो त्यावेळेस बाकीचे जे जंगलातले पशु पक्षी असतात, पशु प्राणी असतात, ते सगळे त्यांच्या पुढे, त्यांच्या आवाजापुढे, गर्जनेपुढे फिके पडतात. तसे ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू येतात आणि ते गर्जना करतात, कशाची गर्जना करतात? कृष्ण भक्तीची गर्जना करतात. त्यावेळेस बाकीची जी कुठली तत्व असतील भगवंताकडे जाण्याची ती फिकी पडतात. चैतन्य भागवतामध्ये, चैतन्य अवतारामध्ये मगाशी आपण पाहिलं तसं त्यामध्ये पहिल्या भागामध्ये ते पालन पोषण करतात आणि दुसऱ्या भागामध्ये म्हणजे पुढे जाऊन ते काय करतात? श्रीकृष्ण जगातील सर्वांना कृष्ण नाम व कृष्ण प्रेम, कृष्णाची जी प्रसिद्धी आहे त्याची शिकवण देऊन आशीर्वाद देतात. आणि याचं जे भविष्य आहे ते 5000 वर्षापूर्वी कृष्ण चैतन्य महाप्रभू येणार आहेत आणि काय करणार आहेत हे 5000 वर्षांपूर्वी गर्गमुनींनी सांगून ठेवलेलं आहे. कृष्णाचं नाव ठेवलं, नामकरण विधी झाला भगवान श्रीकृष्णांचा त्या नंद महाराजांच्या गोठ्यामध्ये. त्यावेळेस गर्ग महाशय सांगतात, तारा युगावतार जानी गर्ग महाशय कृष्णेला नामकरणे करियाचे निर्णय. की हा मुलगा पूर्वी म्हणजे कृष्ण भगवान हे पूर्वी शुक्ल म्हणजे सफेद, रक्त लाल आणि पीत या 3 अन्य वर्णांमध्ये अवतरित होत असतात. तो आता कृष्ण वर्णात होऊन आलेला आहे. म्हणजे गर्गमुनी कोणाचं वर्णन करतायत? कृष्णाचं वर्णन करतायत. ते सांगतात हे पूर्वी म्हणजे भगवंत वारंवार येतात, तर पूर्वी हे शुक्लवर्ण घेऊन आलेले आहेत, रक्तवर्ण घेऊन आलेले आहेत आधीच्या युगांमध्ये, आणि
द्वापर युगामध्ये कृष्ण वर्ण घेऊन आलेले आहेत. पण कृष्ण वर्ण आलेले आहेत तर ते सांगतात पूर्वी, याच्या आधी म्हणजे कृष्ण कोण आहेत? पीतवर्ण धारण करून येत असतात. ते कोण आहेत? पीतवर्ण धारण करणारे कृष्ण कोण आहेत? भगवान चैतन्य महाप्रभू आहेत. कलियुग युग धर्म नारमेर प्रचार तथी लागी पीतवर्ण चैतन्य अवतार. की कलियुगाचा धर्म जो आहे तो नाम प्रचार करणं आहे आणि तो देण्यासाठी पीतवर्ण चैतन्य अवतार येते. आणि त्यांच्याबद्दल मग वर्णन अनेक ठिकाणी येतं. त्या वर्णनामध्ये एक येतं की ते काय करतात. त्यांचं जे वर्णन आहे त्यामध्ये खूप सुंदर प्रकारे रादर जे महाभारत आहे या महाभारतामध्ये एक पार्ट येतो, व्यासदेव देतात आणि तो पार्ट आहे काय की विष्णू सहस्त्रनाम. या विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंतांची 1000 नावं दिलेली आहेत आणि त्या 1000 नावांपैकी काही नावं अशी आहेत की जी चैतन्य महाप्रभूंचं वर्णन करतात. आणि त्यात काय आहे की सुवर्ण वर्ण हेमांगो, वरांगस चंदनांगदी. तर ही 8 नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि मग त्याचं ते वर्णन कृष्णदास कविराज गोस्वामी करतात. तप्त हेम समकांती प्रकांड शरीर नवमेद्य जिनी कंठ ध्वनी गंभीर. की चैतन्य महाप्रभूंचं वर्णन करताना ते सांगतात की तप्त हेम समकांती. हेम म्हणजे सुवर्ण, तप्त हेम की तापलेलं जे ज्यावेळेस सोनं तापवलं जातं त्यावेळेस ते जास्त पिवळं दिसतं. अशा जे तापवलेल्या सोन्याप्रमाणे तप्त हेम समकांती, त्यांची जी कांती आहे, वर्णकांती आहे, अंगकांती आहे, ती सोन्या समान आहे. आणि प्रकांड शरीर म्हणजे खूप प्रचंड बलवान असं शरीर आहे त्यांचं. नवमेद्य जिनी ध्वनी, ते त्यांचा जो आवाज आहे, ते गर्जना करतात ती गंभीर आहे. ढग गडगडतात ना त्यावेळेस कसा गंभीर आवाज येत असतो तसं आहे. आणि त्यांची जी म्हणजे प्रकांड शरीराबद्दल वर्णन आलंय की त्यांचं जे शरीर आहे ते 4 cubits इन हाईट अँड ब्रेथ बाय हिज ओन हँड. अँड त्यांना म्हणून श्रेष्ठ व्यक्ती मानलं जातं की ज्याचे दुसऱ्या ठिकाणी वर्णन आलंय आजानुलंबित भुज कनकावदात. की त्यांचे जे हात आहेत ते सर्वसामान्यपणे कोणाकडे मिळत नाहीत. हे भगवंताचे विशेष आहेत. विशेष रादर त्यांच्या शरीराचं ज्यावेळेस वर्णन जी तनू आहे त्याचं वर्णन येतं त्यावेळेस येतं की त्यांचे जे हात आहेत, हस्तकमल आहेत, ते काय गुडघ्यापर्यंत लांब असतात. बाकी सामान्य मनुष्याचे गुडघ्यापर्यंत लांब नसतात, ते असतात कुठेतरी मांडीपर्यंत पोहोचतात, कशी तरी थोडके हात असतात. परंतु भगवंतांचे हस्तकमल लांब असतात. आणि आजानुलंबित भुजो की त्यांची जे बाहू आहेत ते गुडघ्यापर्यंत आहेत. कमललोचन त्यांची जे नेत्र आहेत ते उमललेल्या कमळाच्या, आत्ता जस्ट उमललेल्या कमळाच्या पाकळी समान आहेत. तिला फुलं जिनी नासा सुधांशु वदन, त्यांचं जे सुधांशु चंद्रवदन आहे, त्यांचं जे चेहरा आहे तो चंद्रासमान तेजस्वी असा आहे. दोन्ही आहे, शीतल पण आहे आणि तेजस्वी आहे. आणि खूप वर्णन येतं शांत दांत कृष्ण भक्ती निष्ठापरायण भक्तवत्सल सुशील सर्व भूत सम. सुशील सर्व भूत, सुशील आहे जे कॅरेक्टर सुशील आहे, सर्व भूत सम प्रत्येकाबरोबर त्यांचं जे आहे समान वर्तणूक. समान वर्तणूक कशी आहे की या कलियुगामध्ये जे पूर्वी कसं आहे की भगवंत असुर आणि सुर, देवता आणि राक्षस यांच्यामध्ये भेद करायचे आधीच्या अवतारांमध्ये, लीलांमध्ये. कारण त्या ठिकाणी त्या युगांमध्ये
सत्ययुगामध्ये हे वेगवेगळ्या लोकांमध्ये होते. त्रेतायुगामध्ये ते एकाच लोकामध्ये आले, पृथ्वीवरतीच आले. रावण आणि कुंभकर्ण हे राक्षस आणि प्रभू रामचंद्र जे आले किंवा देवताचे जे लोक आहेत ते भारतातून होते. बाकीचे सगळे त्यांचे जे पार्षद होते ते. आणि पुढच्या युगामध्ये, द्वापर युगामध्ये एकाच घरामध्ये कृष्ण बलराम ज्या त्यांचेच कुटुंबीय किंवा त्यांचे जे बाकी कुटुंबीय आहेत ते देवतांचे अवतार आहेत, परंतु त्यांच्याच त्या कुटुंबामध्येच दोन राक्षस पण आले. पण कलियुगामध्ये एकाच शरीरामध्ये दोन्ही आहेत. त्यामुळे या कलियुग या ठिकाणी त्यांना जर का डिस्क्रिमिनेशन करायचं झालं, हा सुर आणि हा असुर, तर अवघड आहे. कारण कलियुगामध्ये सर्वच असुर, त्यांच्या हृदयामध्ये दोन्ही सुर आणि असुर प्रवृत्ती आहेत प्रत्येकाच्या. त्यामुळे ते सर्व भूत सम. ऑफकोर्स भगवान सुद्धा, भगवंत काय करतात की प्रत्येकाशी समान वर्तणूक असते त्यांची. पण विशेष करून ते काय म्हणतात की भक्ताबरोबर माझं जास्ती आहे. पण या ठिकाणी ते प्रत्येकाबरोबर समान. म्हणून ते अगदी पतितातला पतित असणारे जे जगाईमध्ये मदाई आहेत जे होते, त्यांचा सुद्धा ते उद्धार करतात. पुढे त्यांचं वर्णन आलेलं आहे की चंदनेर अंगद बल बाल चंदन भूषण नृत्यकाले पट्टीकरीन कृष्ण संगीत. की त्यांचं जे त्यांच्या अंगाला जे चंदनाचा लेप दिलेला आहे आणि चंदनभूषण, चंदनाचे आभूषण आहेत त्यांच्यामध्ये, आणि ते नामसंकीर्तन करण्यामध्ये, कृष्ण संकीर्तन करण्यामध्ये सतत मग्न असतात. आणि हे सर्व गुण पाहून वैष्णवपायन मुनींनी त्यांचे नाव जे आहे ते 8 नावं जी आहेत ही सगळी विष्णू सहस्त्र नामामध्ये घेतली आहे. पुढे त्यांचं वर्णन असं आलेलं आहे की ते कसे आहे, कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती सुमेधसा. की ते त्यांचा वर्ण जो आहे तो कृष्ण वर्ण आहे. कृष्ण नाहीये, कृष्ण अकृष्ण वर्ण, कृष्ण नाही असा वर्ण धारण करून येतात. ते सतत त्यांचा वर्ण जरी कृष्ण नसला तरी त्यांच्या मुखामध्ये सतत कृष्ण 2 अक्षरे असतात आणि म्हणून ते कृष्ण वर्णम आहे. तुषा कृष्णम, कृष्ण तुषा कृष्णम, त्यांची जी बॉडीली लस्टर आहे ते कृष्णा समान आहे. सांगोपांगास्त्र पार्षद, त्यांच्या बरोबर त्यांनी आपले पार्षद आणि अस्त्र जे आहेत ती घेऊन आलेले. यज्ञ संकीर्तन प्राय, जे सुमेध सहा जे लोक आहेत, जे बुद्धिमान लोक आहेत ते जाणतात की यजंती, ते जाणतात आणि भगवंताची पूजा करतात. कारण ते काय करतात, यज्ञ संकीर्तन प्राय, की यज्ञ संकीर्तन जो आहे कलियुगाचा युग धर्म ते सतत करीत असतात. आणि मग त्या ठिकाणी अनेक गोष्टींचं वर्णन आलं. त्यांच्या म्हणजे त्यांचे जे अंग जे आहे ते शारीरिक अवयव आहेत आणि उपांग आहेत ते अवयवांचे पार्ट आहेत. सांगोपांगास्त्र म्हणले ना, तो सांग उपांग, की अंग आणि उपांग या सर्वांसहित ते आहेत. तर सांगोपांगाचा अर्थ एक आहे की ते ज्यावेळेस येतात ते भगवान स्वयं आहेत, कृष्ण आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत. आणि ज्यावेळेस कृष्ण भगवान या ठिकाणी प्रकट होतात त्यावेळेस ते आपल्या सर्व अवतारांना त्यामध्ये सम्मिलित करून घेतात विष्णूंच्या माध्यमातून. तसेच हे कृष्णच आहेत, तुषा कृष्णम आहेत, किंवा त्यांचं जे बॉडीली लस्टर आहे ती कृष्णा समान नाही, कृष्णच आहेत पण मुखामध्ये सुद्धा कृष्ण नाम आहे आणि त्यांचा रंग कृष्ण नसून काय हेमवर्ण आहे. असे येतात त्यावेळेस ते काय आपल्या सर्व अवतार त्यांच्यामध्ये सम्मिलित आहेत. जे जे अवतार आहेत ते त्या सर्व अवतारांना सम्मिलित करून ते प्रकट होतात. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीमद भागवतामध्ये ब्रह्माजी प्रार्थना करतात. ते म्हणतात की हे भगवान, तुम्ही सर्व सृष्टीचे द्रष्टा आहात, तुम्ही पाहता सर्वांना, तुम्ही सर्वांचे प्राणप्रिय आहात, तुम्ही माझे पिता नारायण नाहीत का? नारायण म्हणजे ज्यांचे धाम गर्भोदकशाही विष्णूंच्या पासून
आलेल्या जलामध्ये आहे नारायण. गर्भोदकशाही विष्णूंच्या जलामध्ये ज्यांचं धाम आहे असे गर्भोदकशाही विष्णू आहेत ते नारायण भगवंतांचे. ते नारायण तुमचे अंशांश आहेत. म्हणजे नारायण हे कोण आहेत? तुमचे अंश आणि अंशाचे अंश आहेत. तुमचे सर्व अंग अंश दिव्य आहेत. अंश दिव्य आहेत, मग तुम्ही किती दिव्य आहात? परम सत्य आहात आहेत आणि त्यांचे आणि ते तुमच्या मायेद्वारी निर्मित नाहीत. म्हणजे सर्व जे काही अवतार आहेत त्या सर्व अवतार हे अंग आणि उपांग आहेत. त्या अंग उपांगासहित तुम्ही येता. आणि कधी कधी भगवान काय करतात, मग भगवंत या ठिकाणी अंग आणि उपांग दुसऱ्या पद्धतीने पण येतात की त्यांच्या बरोबर ते आपले सर्व पार्षदही घेऊन येतात. आणि त्या पार्षदांमध्ये स्वतःचा प्रथम विस्तार रूप जे नित्यानंद प्रभू आहेत, जे बलराम आहेत ते येतात. त्यांच्या बरोबर ते अद्वैताचार्य पण येतात. जे अद्वैताचार्य मागच्या वेळेस आपण पाहिलं की अद्वैताचार्य कोण आहेत? रुद्र अवतार पण आहेत, शिवजींचे अवतार पण आहेत आणि त्याचबरोबर कोण आहेत? ते कारणोदक्ष विष्णू अवतार पण आहेत, महाविष्णू पण आहेत. आणि त्याचबरोबर जी राधाराणी आहे ती राधाराणी आपला मान जो आहे, राधाराणी म्हणजे एक कुर्रा आहे. राधाराणी भगवंतावरती राधाराणीचं जे भगवंताच्या प्रतीचं जे प्रेम आहे त्यामध्ये भगवंत तिच्या पुढे राधाराणीच्या पुढे ते काय करतात की झुकतात. ते राधाराणीला जास्ती महत्व देतात. कारण राधाराणी कधी कधी त्यांच्यावरती प्रेमाचा जो आदान प्रदान आहे त्याच्यामध्ये राधाराणी मान करते. तर तो जो मान आहे तो सगळा ठेवून राधाराणी या ठिकाणी येते आणि त्यावेळेस ती कोण असते? गदाधर पंडित असते. आणि मग त्यांचे बाकीचे जे अन्य श्रीवास आदी गौर भक्तवृंद, हे जे श्रीवास आणि अन्य सर्व श्रीवास नारद मुनीचे अवतार आहेत किंवा भक्त अवतार आहेत आणि ते सर्वच भक्त अवतारामध्ये येतात. पण त्यातही विशेष करून जे बाकीचे भक्त आहेत या सर्वांसहित ते येतात आणि काय करतात? नामसंकीर्तनाचा प्रचार करतात. आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे की पुढे असं म्हटलेलं आहे की 1000 अश्वमेध यज्ञ केले तर एक हरिनाम असं जो म्हणतो शास्त्रामध्ये असं म्हणतात. तर कृष्णदास कर्वे गोस्वामी म्हणतात की 1000 अश्वमेध यज्ञ केलं तर एक हरिनाम असं म्हणणारा जो आहे तो काय आहे? नक्कीच नास्तिक आहे आणि तो यमराजांद्वारा दंडित होईल. मग हा अपराध 8वा आहे. अपराध काय? भगवत नामाच्या बळावर पाप करणे. तर मग कोटी अश्वमेध एक कृष्णेर नाम सम येई कहे से पाषंडी दंडे तारे यम. हे दंड केला जातो. म्हणजे अश्वमेध यज्ञाची तुलना नाम बरोबर होऊ शकत नाही, इतकं नामाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे नाम जे आहे ज्याद्वारे सर्वोच्च गोलोक धामातलं सर्वोच्च स्थानी जे आहे ते प्राप्त होतं कृष्ण प्रेम. जे माधुर्य रसामधला जो त्यातलाही जो टॉपमोस्ट रस आहे, जो विरह भावनेतला रस आहे, तो पारकीय रस आहे, तो प्राप्त होतो केवळ नामसंकीर्तनाद्वारे. आणि तो देण्यासाठी म्हणून आधी सांगितलं की चिरकाले नाही प्रेम भक्ती दान. चिरकालामध्ये मी दिलेलं नाहीये भक्तीचं दान, ते देण्यासाठी मी या ठिकाणी ते विचार करतात आणि येतात. उपपुराणांमध्ये पण व्यासदेव सांगतात की मी कलियुगातील पतिती जीवांना माझी प्रेममय भक्ती सेवा भक्ती स्वीकारण्याची शिकवण देण्यासाठी संन्यास घेतो. उपपुराणामध्ये सांगितले. अनेक भागवत संदर्भामध्ये पण मंगलाचरण मध्ये जीव गोस्वामी याचं वर्णन करतात की कृष्ण चैतन्य आश्रित कलौ संकीर्तनाध्याय कृष्ण चैतन्यम आश्रित. की कलियुगामध्ये नामसंकीर्तन प्रकट करण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले. म्हणजे आपण दुसरं कारण पाहिलं की नामसंकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी आले आणि जे आजपर्यंत कुणी दिलेलं नाहीये किंवा खूप काळापर्यंत जे
बाकी अवतारामध्ये दिलेलं नाही, ते स्वयं देण्यासाठी भगवान या ठिकाणी अवतरित झाले. श्रीमद भागवतम असो, महाभारत असो, पुराण असतील आणि इतर वैदिक साहित्य शास्त्र चैतन्य महाप्रभू भगवान श्रीकृष्णच कसे आहेत याचे अनेक पुरावे देतात. आपण त्याच्यामध्ये गेलो तर आपला खूप वेळ जाईल. पण इतकी पुरावे दिली तरी सुद्धा कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की जो घुबड असतं त्या घुबडाला सूर्य कधी दिसत नाही. का दिसत नाही? कारण सूर्य दिवसा उगवतो आणि घुबड रात्री असतात. त्यांचा ते रात्री जागतात आणि दिवसा झोपतात. त्या घुबडांना सूर्य कसा दिसेल? तर त्याप्रमाणे ज्यांनी जो घुबडा समान आहे, तो घुबडा समान असणारा जो अश्रद्ध व्यक्ती आहे त्याला इतके पुरावे दिले तरी सुद्धा चैतन्य महाप्रभू हे भगवान श्रीकृष्ण आहेत हे तो जाणू शकणार नाही, त्याला पाहू शकणार नाही. कारण का? त्याला सूर्य पाहायचाच नाही. कृष्ण सूर्य सम माया है अंधिकार, की तो मायेच्या आहारी गेल्यानंतर त्याला कृष्ण जे सूर्य समान असणारे कृष्ण आहेत हे कसे दिसतील? आणि हे कृष्ण म्हणजे दुसरे कृष्ण म्हणजेच कोण आहेत? चैतन्य महाप्रभू आहेत. दोन्ही एकच व्यक्ती आहे. फक्त काय होतात की रस जो आहे त्याचा वेगवेगळा आहे. ज्यावेळेस त्यांना ते दोन होतात त्यावेळेस राधाकृष्ण असतात, एक होतात त्यावेळेस ते असतात चैतन्य महाप्रभू. आणि पुढे ते भक्त आणि अभक्ताचं वर्णन करतात की ते म्हणतात की भक्त जे आहेत ते भगवंतांना कुठूनही शोधून काढतात जरी ते स्वतःला लपवून ठेवतात. आणि भक्त आणि अभक्ताचं वर्णन करतात. अभक्ताची स्थिती काय असते ते सांगतात. आणि भक्त जो असतो तो भगवंताला जिथे तिथे त्यांची जी विभूती आहे तिथं सुद्धा भगवंताला पाहतो. म्हणून भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात विभूती योगामध्ये की त्या ठिकाणी कुठे आपण भगवंताला पाहू शकतो. आणि जो शुद्ध भक्त असतो तो इव्हन पाणी पिताना सुद्धा भगवंताला पाहतो. एका पुन्हा यात्रेमध्ये देवामृत स्वामी महाराज अख्खं लेक्चर त्यांनी भगवंत कसे पाण्याची चव आहे याच्यावरती घेतलं होतं. आणि ते मधून मधून पाणी पितो आणि म्हणायचे की मी आय ड्रँक कृष्णा, पाण्याची चव कृष्ण आहे. आणि अशा प्रकारे मासाना मार्गशीर्ष मास मी आहे, बलवानांमध्ये बलवान मी आहे, हे सगळं जे सांगतात हे सगळं कोणाला दिसू शकतं? ज्याचे डोळे जे आहेत हे कृष्ण प्रेमाने त्याचं अंजन टाकलेलं आहे. आणि हे अंजन कोण टाकतं? गुरु टाकतात. ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याला हे दिसू शकत नाही. आणि तो असा जो असतो त्याला अभक्त म्हणलं जातं. पण अभक्त ज्यावेळेस गुरुचा आश्रय घेतो त्यावेळेस त्याला तो भक्त बनतो. आणि भक्त बनल्यानंतर त्याला हे दिसू शकतो. म्हणून भक्तीमध्ये येण्याच्या पूर्वी, इस्कॉनच्या संपर्कात येण्याच्या पूर्वी चैतन्य महाप्रभू बद्दल ऐकल्याचाच प्रसंग आला नाही, कारण ती अभक्तीच होती. आणि ज्यावेळेस इकडे आल्यानंतर चैतन्य महाप्रभू स्वयं उदार अवतार जे आहेत कृष्णाचे ते आपल्याला समजायला लागले. पुढे तिसरं कारण सांगितलेलं आहे की चैतन्य महाप्रभूंचं जे प्राकट्य आहे त्याचं कारण सांगितलेलं आहे की जे अद्वैताचार्य आहेत ते काय आहेत? भगवान महाविष्णू आहेत आणि शिवजींचे पण अवतार आहेत, रुद्र अवतार पण आहे. आणि ते स्वयं जरी आहेत, आता ते अवतार असल्यामुळे ते सर्व कार्य करू शकतात, प्रचार देऊ शकतात, ते युगधर्माचा प्रचार करू शकतात, हे सगळं करू शकतात. परंतु ते पाहतात की मी हे करू शकत नाहीये, की जो काही भार आहे पृथ्वीवरचा तो भार मी माझ्या कपॅसिटीच्या पेक्षा जास्तीचा आहे या कलियुगातला भार. आणि हा स्वयं तुम्हीच इथली जी काही जे कार्य आहे भक्तीचा प्रचार करण्याचं हे देण्यासाठी तुम्ही स्वयं प्रकट व्हा अशी ते भगवंतांना प्रार्थना करतात. अन्य वेळी नाही, पण तू ते सांगतात की माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात तर तुम्ही येऊन एक प्रचार करा. आणि ते आचार्य गोसाई प्रभुर भाय अवतार कृष्ण अवतार हेतू यहार ओंकार, की ते काय करतात की म्हणतात मी अद्वैत सिंह तेव्हा म्हणेन स्वतःला म्हणून घेण्यास होईल ज्यावेळेस मी भगवान श्रीकृष्णांना या ठिकाणी प्रकट करेन. आणि या भावामध्ये ज्यावेळेस ते विचार करतात की या त्यावेळेस जी अवस्था होती की ज्यांच्याकडे संपत्ती आहे भरपूर, ते संपत्तीचा उपयोग
दुरुपयोग करत होते, अगदी कुत्र्या मांजरांची लग्न लावणं वगैरे असल्या प्रकारामध्ये, त्याच्यापेक्षा आज जास्ती परिस्थिती वाईट आहे. परंतु अशा प्रकारची जी कार्य केली जात होती, तर या लोकांना कृष्ण प्रेम सर्वोच्च गोष्ट कशी द्यायची, जी नुसता बाकीचे जे ध्यानधारणा आणि यज्ञ आणि डीटी वर्शिप हे देऊन होणार नाही. यांना जे द्यायला पाहिजे ते कलियुगाचा युगधर्म द्यायला पाहिजे. आणि ते देण्यासाठी स्वयं कृष्ण ज्यावेळेस या ठिकाणी प्रकट होतील त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने देतील. आणि त्यांना मी प्रकट करेन तेव्हा मी अद्वैत सिंह स्वतःला म्हणू शकेल. आणि या भावनेतून ते काय करतात की ते शास्त्राचा आधार घेतात. तुलसी दल मात्रेन जलस्य चलुके नवा विक्रीते स्वयं आत्मानम भक्तेभ्यो भक्त वत्सला. भक्त वत्सल जे आहेत भगवान श्रीकृष्ण ते कशाने संतुष्ट होतात? तुलसी दल मात्रेन, तुळशीचं एक पान आणि जलस्य चुलुके नवा, की थोडस चमचाभर पाणी ज्याला आपण पळीतून अर्पण करतो, भगवंताला अर्घ्य देतो. हे ज्यावेळेस एखादा व्यक्ती अर्पण करतो त्यांनी विक्रीणिते स्वयं आत्मानम, की भगवान त्या व्यक्तीप्रती काय होतात? स्वतःला विकून टाकतात. कृष्ण भगवान विकून टाकतात स्वतःला. तर हा जो शास्त्रातला श्लोक आहे त्या श्लोकाचा विचार करून ते म्हणतात की मी स्वयं भगवंतांना या ठिकाणी प्रकट करण्यासाठी काय करेन, नुसतं जल नाही, भगवंतांच्या चरणकमलापासून आलेली जी गंगा आहे ते गंगा जल आणि तुलसी दल मी अर्पण करेन. आणि ते त्यांच्याकडे जे शाळीग्राम शिला असतात त्यांना ते अर्पण करतात आणि प्रार्थना करतात, तीव्रतेने प्रार्थना करतात की तुम्ही प्रकट व्हा, लोकांचा, कलियुगातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी प्रकट व्हा. आणि ह्या कारणासाठी ही जी त्यांची जी प्रेमाने केलेली अद्वैताचार्यांनी केलेली जी, कारण अद्वैताचार्य आता भक्त रूपामध्ये आलेले आहेत. भले ते महाविष्णू आहेत, शिवजी आहेत, तरी सुद्धा आलेले आहेत भक्त रूपामध्ये. आणि ते म्हणतात मी नको, ह्याचं क्रेडिट कुणाला जायला पाहिजे? माझ्या मास्टर जे आहेत कृष्ण भगवान त्यांना जायला पाहिजे. म्हणून ते चैतन्य महाप्रभू माझे काय मास्टर आहेत, त्यांना हे क्रेडिट जाण्यासाठी ते म्हणतात की तुम्ही आता प्रकट व्हा. आणि ती भावना, ती जी त्यांनी केलेली प्रार्थना आहे शालिग्राम शिलांच्या प्रती तुलसी आणि गंगाजल अर्पण केलेली, ती भगवंताकडे पोचते. कुठे? गोलोकधामामध्ये भगवान आहेत त्या ठिकाणी. आणि ती करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी तिसरं कारण देऊन ते प्रकट होतात या ठिकाणी. सो ही 3 बाह्य कारणं सांगितलेली आहे चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याची. आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि पुढचा जो विषय आहे तो ही गहन आहे. आणि त्यासाठी त्याची जी पुढची जी 3 इंटरनल कारणं आहेत, आतली जी कारणं आहेत, त्या आतल्या कारणांमध्ये जो 5वा श्लोक आहे चैतन्य चरितामृतला, राधा कृष्ण प्रणय विकृती लादिनी शक्ती आस्वाद एकात्मतो अपि भूमि पुरादेह भेदम गतौतौ चैतन्याख्यां प्रकटम अधुना तद्वयं चैतन्यम आप्तम राधा भावज्योति सुवलितम नवमी कृष्ण स्वरूपम. नवमी प्रणाम करतो अशा श्री चैतन्य महाप्रभूंना. आणि पुढच्या श्लोकात ते सांगतात श्री राधा यु प्रणय महिमा कीदृशो वा श्लोक आहे संस्कृत मधला, मी वाचत नाही तो. तर त्या ठिकाणी पुढची 3 कारणं सांगितलेली आहेत की जी आतली कारण आहेत, ही बाहेरची कारण आहेत. बाह्य म्हणजे बाह्य आपण जर पाहिलं तर ती कारण काय की नामसंकीर्तन, कृष्ण प्रेम प्रचार करण्यासाठी आणि अद्वैताचार्यांनी काहींना प्रार्थना केली म्हणून. पण ही कारण बाहेरची आहेत. आतली जी भगवंताच्या हृदयातली जी कारण आहेत, मुख्य कारण आहेत, ती मुख्य कारण, पहिली जी आहे ती गौण कारण आहेत आणि आतली 3 कारण आहेत ती त्यांनी सांगितलेली आहेत. की ते म्हणतात की जी राधाराणी आहे त्या राधाराणीचं जे स्थान आहे ते स्थान काय आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी मला आता हा अवतार घेतला पाहिजे. आणि दुसरं कारण सांगितलंय टू अंडरस्टँड द ट्रान्सेंडल मेलोज ऑफ हिमसेल्फ. त्यांच्यातले जे रस आहेत, कृष्ण काय रसिक शेखर आहेत,
तर हे कृष्ण मध्ये जो रस आहे, ज्या रसाचे ते आगर आहेत, त्याचं स्वतः कसं ते आस्वादन करू शकते, त्या रसाचं जे दिव्य रसांचं जे काय आहेत ते समजून घेण्यासाठी मला प्रकट करायला पाहिजे. आणि तिसरं कारण ते विचार करतात भगवान श्रीकृष्ण की टू एन्जॉय द ब्लिस टेस्टेड बाय राधाराणी, की ते विचार करतात की राधाराणी जी आहे तिला पाहून मला आनंद होतो, पण मला पाहिल्यानंतर, माझी सेवा केल्यानंतर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, कोणाला जास्ती आनंद होतो. आणि तो जो आनंद आहे तो प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या त्या कॉम्पिटिशन मध्ये रसाचं म्हणजे त्या रसास्वाद करण्याकरता किंवा आनंदाचा जो आस्वादन करण्याकरता भगवंतांना जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा 1000 पटीने आनंद प्रत्येक वेळेस वाढत जातो. हा आनंद एकमेकाचा वाढत जातो. आणि हा जो राधाराणीला मिळणारा जो आनंद आहे तो काय आनंद आहे, तो मी राधाराणीचा भाव घेतल्याशिवाय मला कसा समजेल, म्हणून मी राधाराणीचा भाव घेऊन मला यावं लागेल, हे तिसरं कारण आहे. आणि मग म्हणून या अध्यायामध्ये जो 6वा अध्याय आहे या ठिकाणी 3 कारणं कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला विस्तृत वर्णन करून सांगतात. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की प्रेमरस निर्यास करीते आस्वादन, रागमार्ग भक्ती लोके करीते प्रचारण, रसिक शेखर कृष्ण परम करुण, ऐ दुई हेतु है ते इच्छार उद्गम. की प्रेमरस निर्यास करीते आस्वादन, की जे प्रेमरसाचा जो आस्वादन आहे तो करण्यासाठी, आणि रागमार्ग भक्ती लोके करीते प्रचारण, रागमार्गाची जी भक्ती आहे ती देण्यासाठी. आणि म्हणून मग पुढे जे आहे की जे 4 प्रकारचे जे रस आहेत ते रस भगवान श्रीकृष्ण त्याचं आस्वादन करतात. भगवंताबरोबर भक्त या 5 रसांमध्ये, विशेष करून शांत रस हा वृंदावनातला शांत रस आहे, झाड वगैरे, परंतु 4 रसामध्ये, दास्य रसामध्ये ज्या वेळेस ते रसास्वादन करतात 4 रसांमध्ये, त्या 4 रसामध्ये तो दास्य रस, काही भक्त असतात ते दास्य रसामध्ये भगवंताची सेवा करत असतात वृंदावनमध्ये ज्यावेळेस लीला प्रकट करतात त्यांच्या धामामध्ये, धामामध्ये. काही भक्तांबरोबर ते त्यांचं आदान प्रदान असतं ते साख्य रसामध्ये असतं. साख्य रसामध्ये त्यांचे जे गोप बालक आहेत, मित्र आहेत, सवंगडी आहेत, त्यांच्या बरोबर ते असा व्यवहार असतो त्यांचा की कधी कधी गोप बालक त्यांच्याशी भांडण करतात, कधी कधी त्यांच्याबरोबर कुस्ती खेळतात, कधी कधी गोप बालकांबरोबर एखादी क्रीडा करताना भगवान हारतात. हरल्यानंतर भगवंतांना ते गोपबालक म्हणतात, नाही आता तू हरलेला आहेस कृष्णा, आता आम्ही तुझ्या पाठीवर बसणार. आणि मग ते त्या पाठीवरती बसतात आणि कृष्ण त्याला वाहून नेतात. कधी कधी त्याच्या पलीकडचा जो रस आहे वात्सल्य रस, या वात्सल्य रसामध्ये जे यशोदा मैया आहे, यशोदा मैया काळजी करते, नंद बाबा काळजी करतात कृष्णाने खाल्लंय की नाही, कृष्णाने माती खाल्ली का काय. ते कृष्ण त्यांच्याकडे कोणी कंप्लेंट केली कृष्णाने चोरी केली लोण्याची, तर यशोदा मैया त्यांना पकडते. इनफॅक्ट एकदा तर त्यांनी ती उखळ बंधन लिहिलं आहे, त्यामध्ये तर यशोदा मैया त्यांना काठी घेऊन मागे लागते. आणि नुसतीच मागे लागत नाही, त्यांना कृष्ण स्वतः पकडून घेतात आणि पकडल्यानंतर ते काय करतात, कृष्णाला यशोदा मैया बांधून घालते उखळाला. तर अशा प्रकारचं हे आहे. तर यामध्ये हे सगळे रस आस्वादन करतात. त्यानंतर ते माधुरी रसामध्ये आस्वाद करतात, माधुरी रसाचं आदान प्रदान करतात. माधुरी रसामध्ये ज्या गोपी आहेत त्या येतात. माधुरी रसामध्ये स्वकीय रस असतो आणि पारकीय रस असतो. स्वकीय म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी आहेत, क्वीन्स आहेत त्या, किंवा लक्ष्मीदेवी आहे त्या, या सर्वांबरोबर त्यांचा जो आहे तो स्वकीय आहे, म्हणजे मिलनाचा भाव आहे. परंतु त्याच्यापेक्षा जास्ती जो उज्ज्वल रस आहे तो काय आहे, पारकीय. की ज्या गोपी आहेत त्या त्यांच्या पत्नी डायरेक्टली नाही झालेल्या, म्हणजे ऍक्च्युली पत्नी पण झाल्या, परंतु ब्रह्मविमल लीलेच्या वेळेस त्या भगवंताचा विवाह होतो गोपींबरोबर,
परंतु सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर त्यांचा जो विरह भाव आहे गोपींचा, त्या विरह भावामध्ये प्रत्यक्ष समोर व्यक्ती असताना मिलनामध्ये जेवढा आनंद मिळतो त्याच्यापेक्षा जास्ती, रादर आनंदापेक्षा एक जो तीव्रता असते, आकर्षण असतं, ते आकर्षण मिलनापेक्षा विरहामध्ये जास्त असतं. मिलन असल्यानंतर, मिलन झाल्यानंतर थोडा वेळ आदान प्रदान होतं, परंतु विरहामध्ये सतत त्याचं चिंतन असतं, अरे तो काय करत असेल, तो काय करत असेल, तो काय करत असेल, आणि आता असं होईल, आणि माझ्याशी असं केलं, मला असं तसं केलं. मग गोपी एकमेकाशी बोलताना सुद्धा दुसरं कोणाबद्दल बोलत नसतात, त्या बोलत असतात भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्णांप्रती त्या बोलत असताना त्यांचं काय असतं की माधुर्य रसातला जो पारखी रस आहे तो जास्ती आहे. आणि या सगळ्यांचं त्यांनी आस्वादन केलेलं, म्हणजे या लीलांमध्ये, कृष्ण लीलेमध्ये त्यांनी या आदान प्रदान केलेलं आहे या सर्व रसांमध्ये. पण ते विचार करतात की या सगळ्याचं जरी आस्वादन केलेलं असेल तर मला काय त्याच्यातनं मिळालं, हे सगळं माझ्याकडे हे सगळे आकृष्ट होतात, पण त्यातला जो सर्वोच्च आहे तो काय आहे, तर त्या रसाचं जे आस्वादन आहे ते रसास्वादन मला करायचं. त्यात विशेष करून जे पारकीय रसाचं आहे ते मला करायचंय. आणि मग त्यात पुढे सांगितलेलं आहे की जी भगवंत आहेत त्या भगवंतांची की राधा कृष्ण एक आत्मा दुही देह धरी अन्योन्य विलास रस आस्वादन करी, की अन्योन्य विलास रस आस्वादन की राधा राणी जी आहे ते एक आत्मा आणि दोन देह असणार आहे. आणि जी म्हणजे त्यांची शक्ती आहे ती, आणि जे बाकीच्या ज्या आहेत, मग ज्या बाकीच्या मध्ये येतात लक्ष्मी येतात, ज्या वैभव विलास मध्ये येतात, क्वीन्स येतात, त्या येतात वैभव प्रकाश मध्ये येतात, की त्याला काय म्हणलंय प्लेनरी पोर्शन आणि रिफ्लेक्शन्स ऑफ राधाराणी. हे सगळे सर्व शक्ती, मग लादिनी शक्ती म्हणजे स्वयं राधाराणी आहे, परंतु जे संवित शक्ती आहे, त्यानंतर संबंधाची शक्ती आहे, ह्या सर्व शक्ती ज्या आहेत या शक्ती या राधाराणीचं प्राकट्य आहे. राधाराणी या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि मग राधा कृष्ण एकात्मा दुई देह धरी अन्योन्य विलास रस आस्वादन करी, सेई दुई एबे चैतन्य गोसाई रस आस्वादिते दोहे हैल एकच थानी, की राधा राणीचा भाव घेऊन ते येतात असं ते सांगतात. आणि ह्या ज्या तीन शक्ती आहेत, संवित शक्ती, संधिनी शक्ती, जोडणारी, संधिनी म्हणजे जोडणारी, संबंध जोडणारी, या सगळ्या मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कृष्णाचे माता पिता, त्यांचं जे धाम आहे ते, त्यांचं जे घर आहे, त्यांचं जो बिछाना आहे, त्यांची जे आसन आहे, या सगळ्यामध्ये यामध्ये केलेल्या ज्या दिव्य आहेत, ज्या त्या शुद्ध सत्वामधल्या आहेत. आणि ही स्थिती आहे ती वसुदेव स्थिती आहे. या स्थितीमध्ये, शुद्ध स्थितीमध्ये गोलोक धामामध्ये, वृंदांमध्ये लीलांचं आदान प्रदान होतं. आणि मग त्यामध्ये पुढे ते सांगतात, महाभाव स्वरूप श्री राधा ठाकुराणी सर्व गुण खाणी कृष्ण कंठ शिरोमणी, की कंठ शिरोमणी, कंठ जो असतो त्या कंठामध्ये काय घातली जाते, एक माळ घातली जाते. त्या माळेमध्ये सर्वात महत्वाचं काय असतं, जे मणी असतात ते महत्वाचे असतात, की त्याच्या सेंटरचा जो पेंडंट असतो तो महत्वाचा. जो पेंडंट असतो त्याला शिरोमणी म्हटलं जातं. तो शिरोमणी कोण आहे, राधा ठाकुराणी. कंठ शिरोमणी आहे राधा ठाकुराणी. महाभाव स्वरूप, की तिचा जो भाव आहे तो महाभाव आहे, नुसता भाव नाही, साधा नाही, महाभाव आहे. सर्व गुण खाणी, सर्व गुणांचा आगार आहे. आणि पुढे सांगितलं की हे दोन व्यक्ती जरी असतील तर ते एक आहेत, आणि त्यातले जे कृष्ण आहेत ते एक आहे, फाउंटन हेड ऑफ ऑल इन्कार्नेशन, सर्व अवतारांचे प्रमुख आहेत. दीपार चिरेव दशांतरमभ्युपेत्य, जे ब्रह्माजी प्रार्थना करतात, जो पहिला दिवा असतो तो सर्वात, बाकी सगळे दिवे एका दिव्याने दुसरे दिवे पेटवले तरी त्या सर्व दिव्यांचा प्रकाश जरी समान असेल तर तो पहिला दिवा असतो तो विशेष असतो. तसं हे भगवान श्रीकृष्ण आहेत, हे प्रथम व्यक्ती आहेत, प्रथम व्यक्ती आहेत, त्यांच्या आधी कोणी नाहीये.
अनादिर आदि गोविंद आहेत. तर ते फाउंटन हेड आहेत, म्हणजे सर्वोच्च आहेत. आणि तशी राधाराणी जी आहे ती सर्व ज्या शक्ती आहेत त्यांची ती काय आहे, किंवा भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत, भगवंतांच्या ज्या संगीनी आहेत त्यामधली सर्वश्रेष्ठ असते आणि सर्वांची ती कारण आहे, मूल कारण, कॉज ऑफ ऑल कन्सर्ट. आणि मग त्यामध्ये 3 येतात, ज्या गोपी कृष्णाच्या ज्या पत्नी आहेत त्या, आणि लक्ष्मी. लक्ष्मी सहस्त्र शतसैम रमसेव्य मानव, त्या लक्ष्मी आहेत त्या वैभव विलास आहेत. वैभव, भगवंताचं वैभव प्रकट करतात, वैभव विलास आहे लक्ष्मी. त्या क्वीन्स आहेत त्या प्रकाश आहे, जे त्यांच्यापासून निघालेला जो प्रकाश असतो तो आहे. पण राधाराणीचा, आणि राधेला काय म्हटलेलं आहे, राधाराणीला म्हटलंय कृष्णमयी. अंत बाह्य कृष्ण, ती अंतःकरण, अंत आणि बाहेर सर्वत्र कृष्णाला पाहिजे, आत आणि बाहेर कृष्णमय. कृष्णमय म्हणजे पूर्णपणे, दुसरं काही नाही. मय, मय म्हणजे पूर्ण, संपूर्ण, दुसरं काहीच नाही, अशी राधाराणी. आणि राधाराणीला मग म्हणून काय म्हणलं, राधाराणी कशापासून शब्द येतो, पूजा, आराधना. आराधना म्हणजे भगवंताची पूजा कोण करते, सतत पूजा करणारी, म्हणजे भगवंताप्रती सतत चिंतन करणारी, भगवंतांचे सतत पूजन करणारी, भगवंताप्रती प्रेम करणारी, सर्वोच्च प्रेम करणारी, अशी जी आहे ती व्यक्ती कोण आहे, राधाराणी आहे. तिला, तिचं वर्णन अनेक श्लोकांमध्ये येतं, आणि त्यामध्ये सर्व लक्ष्मी आहेत, सर्व ज्या लक्ष्मी आहेत त्यांची जी ओरिजिनल लक्ष्मी आहे, आणि ती भगवंतांच्या ज्या सर्व शक्ती आहेत, ऐश्वर्य आहेत, 6 ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत भगवंत, म्हणून त्याला काय म्हणलं तर भगवान. त्या 6 ऐश्वर्याने जे ऐश्वर्य आहेत त्या ऐश्वर्यांची जी ओरिजिनल सोर्स आहे किंवा रिप्रेझेंटेशन करते, त्या ऐश्वर्यांची जी प्रेझेंटेशन प्रस्तुत करणारी व्यक्ती कोण आहे, तर ती आहे राधाराणी. आणि ती कोण आहे, भगवंताची सर्वात प्रिय व्यक्ती. आणि म्हणून सर्व कांती म्हटलंय की ती भगवंतांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या ज्या काही इच्छा भगवंताला होतात ती पूर्ण करण्याची पूर्ण शक्ती, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची पूर्ण इच्छा पूर्णपणे करणारी, पूर्ण शक्ती असणारी कोण आहे, श्रीमती राधाराणी. आणि मग पुढे ते वर्णन करते, राधाराणीचं इतकं सुंदर वर्णन केल्यानंतर ते म्हणतात की राधिकार भाव मूर्ती प्रभुर अंतर, सेई भावे सुख दुःख उठे निरंतर. कोण म्हणतं हे, स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात की त्यांना माहिती आहे भगवंतांच्या हृदयात काय चालतं, भाव काय आहे तो स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांना जाणत असतात. आणि म्हणून ते हा जो भाव आहे, राधाराणीच्या भावामध्ये भगवंतांचं जो आदान प्रदान आहे ते शेषलीला आहे प्रभू कृष्ण विरह उन्माद भ्रम भय अन्योन प्रकायमय वाद. की ज्या भावामध्ये उद्धवानी राधाराणीच्या ठिकाणी जो भाव पाहिला, उद्धवानी ज्यावेळेस ते वृंदावनला गेले भगवंतांच्या बालकेहून भगवंतांच्या इच्छेनुसार, तो जो भाव पाहिला त्या भावामध्ये श्री चैतन्य महाप्रभू रात्रंदिवस मग्न असत. कुठे, त्यांचा जो शेवटचा जो 5-6 वर्ष आहे जगन्नाथपुरीतला त्या ठिकाणी. आणि म्हणून थोडक्यात आपण सांगायचं झालं तर राधाराणी जी आहे ती राधाराणी भगवंताला काय करत असते, भगवंताबरोबर प्रेमाचं आदान प्रदान आहे. त्या आदान प्रदानामध्ये भगवंतांना जितका आनंद होतो, राधाराणीला पाहिल्यानंतर, राधाराणीच्या ज्या चेष्टामस्करी असेल, राधाराणीच्या शरीरापासून अंगकांती आलेली असेल, राधाराणीच्या दिव्य शरीरापासून आलेलं जे गंध आहे त्यांनी भगवंतांना विशेष आनंद. पण भगवंतांना जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा 1000 कोटीचा आनंद राधाराणीला होतो. आणि मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते आणि सतत कोण जिंकतं, राधाराणी जिंकते. राधाराणी भगवंताबरोबर सर्व प्रकारच्या ती त्यांची सेविका बनते, ती त्यांची शिक्षक बनते, ती त्यांची नृत्य शिक्षक बनते.
खूप वर्णन येतं त्याच्याबद्दल. ती त्यांची विद्यार्थिनी बनते, ती त्यांची मेड सर्वंट बनते, दासी बनते, ती त्यांची मैत्रीण बनते, त्यांची पत्नी बनते, त्यांची कॉन्फिडेन्शियल म्हणजे सर्वात जवळची व्यक्ती असणारी कॉन्फिडंट बनते. अशा प्रकारे भगवंत काय करतात की राधाराणी बरोबर राधाराणी जी आहे ती भगवंताला या प्रकारे भगवंतावरती प्रेम करत असते आणि या प्रेमाने राधाराणीला विशेष आनंद होतो. आणि हा जो विशेष आनंद होतो तो आनंद काय आहे तो मला अनुभवायचा आहे. तर तो अनुभव करायचा असेल तर मला राधाराणीचा भाव आणि राधाराणीचा कांती घेतली पाहिजे, राधाराणीचा भाव घेतला पाहिजे. कांती तर ते घेतात आधीच सुवर्णवर्ण हेमांग आहे आणि त्याबरोबरच ते काय करतात की राधाराणीची जी स्थिती आहे ती काय स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जाऊन मी राधाराणीशिवाय राधाराणीच्या स्थितीमध्ये गेल्याशिवाय मी राधाराणी काय आहे मी समजू शकणार नाही. तर राधाराणी सर्वोच्च आहे. इनफॅक्ट भगवान कृष्ण सुद्धा तिला सबसर्वियंट बनतात. राधाराणीच्या समोर ते त्यांचे सर्वंट बनतात. तर अशी राधाराणी आहे. तिची जी पोझिशन आहे ती प्रकट करण्यासाठी किंवा ती मला अनुभवायची होते तर भगवान म्हणतात की मला प्रकट झालं पाहिजे आणि ते त्यांचं गुह्य करणे. त्याचबरोबर राधाराणी ज्या रसांमध्ये दिव्य रसांमध्ये आस्वादन करते तो रस जो आहे तो कोणता रस आहे तो मला करायचंय. आणि असा कोणता रस माझ्यामध्ये आहे जो मला नाही समजणार. आपण जर का आपल्याला कसे दिसतो हे आपल्या डोळ्याने आपण पाहायचं म्हणलं तर आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय पाहायला लागतं, आपल्याला जायला लागतं आरशामध्ये. आरशाच्या समोर गेल्यानंतर आपलं प्रतिबिंब आपल्याला आरशामध्ये दिसतं. तसं राधाराणीच्या नजरेतून ज्यावेळेस मी पाहीन मला त्यावेळेस माझ्याकडे काय असं विशेष आहे, माझ्याकडे काय कोणते रस आहेत, मी कशा प्रकारचा रसिक शेखर आहे ते मला समजेल. माझं मला समजत नाहीये ते समजण्यासाठी मला राधाराणी बनलं पाहिजे, राधाराणी सारखं मला बनलं पाहिजे. आणि ह्या भाव घेऊन मग चैतन्य महाप्रभू काय करतात की त्या भावामध्ये येतात. आणि हे तिसरं कारण, 3 कारण आपण पाहिली. राधाराणी म्हणजे राधाराणीच्या स्थिती, राधाराणीचा भाव आस्वादन करण्यासाठी आणि माझ्यात काय विशेष आहे ते समजून म्हणजे भगवंतामध्ये काय कृष्ण विचार करतात माझ्यात भगवंतामध्ये काय विशेष आहे ते मला समजून घ्यायचं असेल तर मला राधाराणीचा भाव घेतला पाहिजे, राधाराणीची कांती घेतली पाहिजे. आणि ह्या कारणासाठी श्री चैतन्य महाप्रभू रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात. आणि या ठिकाणी अवतरण झाल्यानंतर मग ते सर्व प्रकारची जी 6 कारणं आहेत त्या सर्व 6 कारणांचं ते आस्वादन करतात, प्रत्येक कार्य करतात. ते नामसंकीर्तनाचा प्रचार करतात, अद्वैताचार्यांच्यासाठी प्रकट होतात आणि प्रचारही करतात. उदार अंतःकरणाने ते सर्वांना कृष्णनाम प्रचार देतात. आणि त्याचबरोबर राधाराणीच्या भावामध्ये जी 3 अंतर्गत कारणं आहेत ती शेवटी त्यांचे जे लीला समाप्त करण्याच्या पूर्वीचे जे 5-6 वर्ष आहेत गंभीरामध्ये ते राहत असतात आणि स्वरूप दामोदर हे त्यांचं हृदय जाणत असतात. त्या स्वरूप दामोदरांच्या हृदयात जे आहे ते म्हणजे चैतन्य महाप्रभूंना जे वाटतं त्यांचा जो काही भाव असेल त्या भाव आता त्यांना काय वाटतं कृष्णाबद्दल, कारण राधाराणीचा भाव आहे तो भाव कोण जाणतं, स्वरूप दामोदर जाणतात. आणि ते त्यानुसार त्यावेळेची जी काही श्लोक असतील, त्यावेळेचे जे काही लीला असतील, त्यावेळेचे जे काही गीता असतील ते गातात आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभूंच्या हृदयाला शांती मिळते की मग ते त्याचं जे आस्वादन आहे ते करतात. अशा प्रकारे या 6 गोष्टींकरता श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होतात जे स्वयं कृष्ण आहेत. आणि आपण त्यांच्याकडे प्रार्थना करू की ते ज्या कारणासाठी प्रकट झालेले आहेत, अंतरकारण तर त्यांचं आहे, बाह्य कारण आहे की आपल्याला त्यांच्या नाम संकीर्तन जे त्यांनी दिलेलं आहे ते नाम संकीर्तन करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उदार अंतःकरणाने आलेले आहेत. ते नामसंकीर्तन आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो नामसंकीर्तनाचा प्रचार आहे त्यांनी आज्ञा पण दिली आहे, ज्यारे देखत तारे करे कृष्ण उपदेश, तो करण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे नामसंकीर्तन आणि कृष्ण भगवंतांचे गुणगान, नाम रूप गुण लीला प्रचार याचा प्रचार करण्याने श्री चैतन्य महाप्रभू संतुष्ट होतात. आणि चैतन्य महाप्रभू कोण आहेत, राधाराणीचा भाव घेऊन आलेले आहेत. त्यामुळे राधाराणी जी आहे तिनं जर का भगवंताकडे सांगितलं की याला तुम्ही स्वीकारा, याच्यात ती पात्र नाही तरी
तरी सुद्धा याला स्वीकारा. तर अपात्र व्यक्तीला सुद्धा चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने काय होते, भगवत भक्ती प्राप्त होते. आणि चैतन्य महाप्रभूंची जर कृपा प्राप्त करायची असेल तर आपण पाहू शकतो की नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त व्हायला पाहिजे. आणि नित्यानंद प्रभू ज्यावेळेस कृपा करतात त्यावेळेस जगाई मधाईचा सुद्धा उद्धार होतो. मग आपण आपल्या हृदयात असणारे जे जगाई मधाई आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचे कंबाईंड अवतार आहेत. जगाई मधाई ज्यांनी स्पेशल स्वतः मागून घेतलेला अवतार आहे. पहिले 3 अवतार हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण आणि तर ह्याचा सगळ्याचा कंबाईन अवतार कोण आहेत, रादर अवतार नाही आपण म्हणू शकत. तर ते जगाईमध्ये त्यांचं दंतवक्र आणि शिशुपाल, तर ह्याचा अवतार हे एकत्रित जगाईमध्ये म्हणतात. त्यांचा ज्यावेळेस ते उद्धार करतात तर आपल्यालाही एक होप आहे की आपण सुद्धा जर नामापराध न करता जर आपण भगवंतांनी दिलेल्या आदेशाचं पालन केलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने म्हणजे जे राधाराणी आहेत ते भगवंताकडे प्रार्थना करतील की तुम्ही याचा स्वीकार करा. हा जरी पतित असला तरी याचा स्वीकार करा. आणि मग कृष्ण आपल्याला स्वीकारतील. आणि मग ती आपली खरी स्वरूप स्थिती आहे कृष्णेर दास बनण्याची. माझी सर्व भक्तांच्या चरणी आणि विशेष करून नंदलाल प्रभू तुमच्याकडे पण प्रार्थना आहे की तुम्ही गोपीनाथांकडे प्रार्थना करा की माझ्यासारखा जो धडपडणारा जीव आहे या ठिकाणी त्याच्यावरती महाप्रभूंची आणि भक्तांची कृपा हो. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. श्रील प्रभुपाद की जय. काही कमतरता राहिली असेल तर ती माझी आहे. जर काही यातनं काही 2-4 गोष्टी जर झाल्या असतील चांगल्या तर ती सर्व गुरु परंपरेची आणि विशेष करून भक्तांची आणि गुरु महाराजांची कृपा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. फार छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. मी जस्ट भक्तांना विनंती करतो की जर कोणाला काही प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करतील आणि बोलतील. कोणाला काही प्रश्न किंवा कोणाला काही जिज्ञासा असेल तर आपण अनम्यूट करू शकता. हरी बोल प्रभूजी. मी दिसत नाही ना. हरी बोल. कुठं आवाज जातोय का? हा माताजी आवाज येतोय तुमचा. येतोय ना. आवाज येतोय ना प्रभूजी. मला गुरुवारच्या ह्याला आपण ते चित्र ठेवलं होतं ना शिवजींचं, त्याच्याबद्दल 2-4 शब्द ऐकायचे ते. राघवेंद्र प्रभू, आपण गुरुवारी जपा करतो ना एकत्र सगळे भक्त, तर तेव्हा मी एक फोटो ठेवला होता जपाच्या वेळेस, त्याच्याबद्दल माताजी विचारतायत, तर मी 2 शब्द बोलू का त्याच्याबद्दल? येस प्रभू, येस. चालेल. तो माताजी वर्णन आहे की नंदग्राम आहे ना, नंदगाव. यशोदामाई, नंद महाराज हे श्रीकृष्णांसोबत राहतात. ती जेव्हा बातमी पसरली देवतांमध्ये की श्रीकृष्ण तिथे अवतरित झालेत, तर भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 2 आहे, त्याच्यामध्ये देवतांच्या प्रार्थना आहेत. गर्भस्तुती म्हणतात त्याला. तर गर्भावस्थेमध्ये श्रीकृष्ण आहे देवकी मातेच्या गर्भात, तेव्हा त्यांनी प्रार्थना अर्पण केल्या देवतांनी सर्वांनी येऊन. तर ती जेव्हा बातमी पसरली तेव्हा शिवजींची पण एक इच्छा झाली की आम्हाला पण श्रीकृष्णांचं दर्शन पाहिजे. मग तेव्हा नंदगावला आले होते, तर त्या चित्रामध्ये शंकरजी एकदम स्पष्ट दिसत आहेत की शंकरजी आहे. पण मूळ कथा अशी आहे की शंकरजींना लक्षात आलं मी असं गळ्यात नाग वगैरे घेऊन गेलो तर कदाचित यशोदामाई ते स्वीकार करणार नाही, तर थोडं एका साधूचा वेश घेऊन गेले होते. तर शंकरजींनी आपला वेश बदलला, साधूचा वेश घेतला, आणि तरी पण थोडे ते असे तपस्वी आहेत, तर थोडासा भीती वाटत होती. साधू असे एकदम दाढी वाढलेले आणि त्यांची त्वचा अशी थोडी तपस्या वगैरे करून जरा वेगळी दिसते ना साधू लोकांची. तर म्हणून शंकरजी गेले तिथे यशोदामाईंकडे आणि म्हणतात की मला तुमच्या मुलाचे दर्शन मिळणार का म्हणून. तर ते सांगू शकत नाही की तुमचे मुलगा भगवंत आहेत आणि मी शंकर आहेत म्हणून.
फक्त असंच गेले आणि म्हणाले दर्शन मिळणार का? तर यशोदामाईंना लक्षात आलं या साधूचे जर दर्शन दिले श्रीकृष्णांना तर श्रीकृष्ण आधीच कधी रडतायत आणि थोडे मिश्किल होते ना, थोडे काय म्हणजे त्यांचा स्वभाव सांगता येत नाही कधी रडतील कधी. तर म्हणून यशोदामाईंनी त्यांना पळवून लावलं. यशोदामाईंनी त्यांना सांगितलं की नाही, तुम्हाला काही दर्शन मिळणार नाही, तुम्ही असे दिसायला थोडे भीती वाटणार आमच्या लहान मुलाला. मग ही श्रीकृष्णांना बातमी कळली की शंकरजी येऊन गेले आणि त्यांना काही दर्शन मला मिळालं नाही, तर खूप रडू लागले, असह्य रडू लागले. त्या सगळं यशोदामाईंनी त्यांना अजून बाकी बरेच काही सांत्वना करायचा प्रयत्न केला, दूध दिलं, खेळणी दिली, त्यांच्या समोर थोडे चेहऱ्याचे हावभाव केले, इतर गोपिकांना बोलवलं आणि काहीतरी करून सांत्वना करायचा प्रयत्न केला. पण काहीही करून श्रीकृष्णांना काय होईना. तर तेव्हा दुसऱ्या एका गोपिकाने विचारलं की काही अशी ती गोष्ट होती का जी तू नाही म्हटलीस श्रीकृष्णांसाठी? ते म्हणे नाही, श्रीकृष्णांसाठी तर सगळं काही माझं श्रीकृष्णांसाठीच आहे. मग तेव्हा म्हणतात की नाही नाही, आठवण करा जरा, काय केलं असेल तुम्ही? मग तेव्हा म्हणतात हो, एक साधू आले होते, त्यांना मी नाही म्हटलं, ती एकच गोष्ट मी नाही केली आहे, बाकी सर्व गोष्टी मी हो केल्यात. मग ते म्हणाले बघा त्या साधूंना बोलून आणा, कदाचित त्यांचा काहीतरी श्रीकृष्णांशी संबंध दिसतोय. मग यशोदामाईंनी दासींना पाठवलं आणि त्या साधूंना बोलवलं परत एकदा, पुन्हा एकदा. आणि मग शंकरजींनी जेव्हा श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं, त्यांच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा कुठे मग शंकरजींना आनंद झाला. तर मग आजही आपण गेलो तर श्रीकृष्णांचं जे घर आहे त्या पर्वताला म्हणतात नंदीश्वर पर्वत. तर त्या नंदीश्वर पर्वतावर आजही शिवजींचं एक लिंग आहे, त्यांना म्हणतात नंदीश्वर महादेव. आणि जेव्हा शंकरजींना थोडं आधी जेव्हा परत पाठवलं तेव्हा रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू लिहिलं, त्या जागेचं नाव काय आता आठवत नाही. त्याच्या समोर एक आशेश्वर महादेव आहेत. तर ते आशेश्वर महादेव म्हणजे ते तिथे बसून आशा करत होते, आधी जेव्हा त्यांना बाहेर पाठवलं तेव्हा तिथे बसून आशा करत होते की श्रीकृष्णांचं दर्शन मिळेल. तर म्हणून तिथे आशेश्वर महादेव आहेत आणि पर्वताच्या वरती नंदीश्वर महादेव आहेत असं. तर आपण कधी गेलो नंदगावला तर तिथे आपण दर्शन करूया या दोघांचे असं. ओके माताजी, हरे कृष्ण. हा, आभारी माताजी. माझा प्रश्न आपलं प्रभूजी उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं. गुरुवारपासून मी प्रश्न ते केला होता. होय. राघवेंद्र प्रभूंसाठी काही असेल तर कृपया आपण अनम्यूट करू शकता. राघवेंद्र प्रभू, तुम्ही एवढा विस्तृत माहिती दिली, एवढं विस्तृत लेक्चर दिलंय, सर्व प्रश्न तुम्ही आधीच तुमच्या लेक्चर मध्येच सांगितले. खूप छान सांगितलं प्रभूजी, खूप छान सांगितलं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल. खूप छान. आपल्याकडून काही अनाउन्समेंट्स वगैरे आहेत का आज? ठीक आहे. बाळगोपाळ समितीचा उद्या कार्यक्रम होता, त्याच्या अनाउन्समेंट्स मीच करतो. उद्या 1:30 ते 2:30 एक कार्यक्रम आहे, त्याच्याबद्दल आपण मेसेज टाकूया ऑफिशियल ग्रुपवर. आज कदाचित त्यांना शक्य होत नसेल अनाउन्समेंट करायला, पण सर्वांनी आपापल्या मुलांना आणि मुलींना कृपया या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा द्या, जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, आपल्या स्वतःच्या, आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिलाय त्याबद्दल एक अभिमान राहतो. खोटा अभिमान नाही, मिथ्या अभिमान नाही, वास्तविक अभिमान. आपली ओळख ठरते की आपण कोण, मी कोण. तर कृपया सर्वांनी आपापल्या मुलांना या दुपारच्या बाळगोपाळ समितीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी नक्की प्रोत्साहन द्या, विनंती करा आणि त्यांना मदत करा. तर सर्व भक्तांचे खूप खूप आभार. आपण वेळात वेळ काढून आजच्या या कथेसाठी आलो आणि राघवेंद्र प्रभूंनी आपल्याला येणाऱ्या श्री गौर पौर्णिमा या महोत्सवासाठी एक वातावरण निर्मिती केली, म्हणून त्यांचेही विशेष आभार. आपण त्यांच्या प्रती आभार व्यक्त करूया 3 वेळा हरी बोल बोलून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. खूप खूप धन्यवाद राघवेंद्र. जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरी हरी.